तिसरी गोष्ट सांगितले की व्यभिचार करू नका. जिकडे जिकडे व्यभिचार केला जातो म्हणजे कली पुरुष तिकडं आलेला आहे. सावधान, साधू सावधान. कारण त्याच्या डोक्यामध्ये कली घुसलेला आहे. आता कलियुग असं तिकडे जाऊन बसतं ते कलियुग. कुठं? जिकडं जिकडे या गोष्टी घडतात तिकडे भांडणं भरपूर असतात. दारुड्याच्या घरामध्ये कधी भांडण नाही असं होऊ शकतं का हो? हा? तिकडे का भांडणं होतात? कारण ते कलियुग आलेलं आहे तिकडे. हे भांडण तंट्याचं युग घुसलेलं आहे. जिकडे नशापान होतं तिकडे कलियुग घुसलेला आहे. आणि म्हणून जो व्यक्ती नशापान करतो तो कधी सुखी राहू शकत नाही. सारखी भांडण तंटा बारीक चिरीक कारणावरून होत राहतो. तिसरं व्यभिचार. जिकडे व्यभिचार चालतो तिकडं सुद्धा कधी सुख समाधान येत नाही. व्यभिचार म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? परस्त्री गमन, परपुरुष गमन. आपण एक पत्नी व्रत स्वीकारलं पाहिजे प्रभू रामचंद्रांसारखं. तर जो व्यक्ती आपली पत्नी, धर्मपत्नी, नावच काय तिचं? धर्मपत्नी, म्हणजे धर्म निभावण्यासाठी त्या एका पत्नीची गरज असते. आणि तिच्या माध्यमातून धर्म निभावला जातो. अशा पत्नीला सोडून बाहेर इतर स्त्रीशी, इतर पुरुषांशी संबंध ठेवणे याला व्यभिचार म्हणलेला शास्त्रामध्ये. हे सुद्धा महापाप म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये, की हे करायला नाही पाहिजे आपण. कारण इकडे सुद्धा कली येतो आणि जो व्यभिचार करतो तो आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. तिकडे काय होतं? भांडण तंटे सुरू होतात. तिकडे पण सुख समाधान कधी येत नाही. म्हणून हे पण महापाप सांगितलेलं आहे, करू नका. तर चौथं आणि आजकाल तर मग हेच चालू आहे समाजामध्ये की व्यभिचाराचं प्रमाण जास्त आहे. 2010च्या 8च्या गणनेनुसार अमेरिकेमध्ये 70% मुली ह्या गर्भवती राहतात लग्नाच्या अगोदर. म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. विदेशामध्ये होती आणि भारताने सुद्धा विकास केला, प्रगती केला म्हणायला काही हरकत नाही. येणाऱ्या 10 वर्षामध्ये, आता कालच्या गेल्या 2025 ना, आता 26 येणार, चांगली प्रगती केली भारताने सुद्धा या 10-15 वर्षामध्ये. की इकडं सुद्धा लग्नाच्या अगोदर एकत्र राहण्याचं प्रमाण वाढलं, सरकारने त्याला मान्यता दिली आणि व्यभिचार होऊ लागले. मग काय प्री वेडिंग शूट्स होऊ लागले लग्नाच्या आधी. हे काय व्यभिचार नाही तर काय आहे? हे प्री वेडिंग शूटिंग काय आहे? व्यभिचारच आहे ना. अहो पहिलं ते किती नियम असायचे की लग्न झाल्यानंतर, लग्नात पण चेहरा बघायचा नाही, लग्न झाल्यानंतर पण बघायचा नाही काही दिवस. मग आषाढ महिना आला, त्या आषाढात सुद्धा माहेरी जायचं, तोंड बघायचं नाही एकमेकाचं, नवरा बायकोनी. आता आषाढात लग्न करतात, काय करतात लोक. तर लग्नाच्या आधी आता हे प्री वेडिंग शूट काय आहे बघा, की लोक काय करतात लग्नाच्या अगोदर, लग्न ठरल्यानंतर 1-2-4 महिने आहेत अजून, तर काय करायचं, यायचं पंढरपूरला, त्या प्रभुपाद घाटावर जायचं आणि तिकडं मग सुंदर कमानी आहेत आणि मग तिकडं जाऊन काय असं असं कपडे बदलून फोटो काढायचे. कपडे सुद्धा भाड्याचे हो. भाड्याचा आहे ना नुसता, भाड्याचे कपडे आणतोय. त्याची ऐपत आहे का सूट आणि बूट घ्यायची का? कारण ती प्री वेडिंग शूट मध्ये काय करायला लागतंय, एका ड्रेसवर कसं चालतं, 4-5 ड्रेस बदलायचे, मग त्याचं वेगळं करून ती व्हिडिओ मध्ये मिक्स करते नंतर. म्हणजे सेम जसं बॉलिवूड हॉलिवूड पिक्चर मध्ये दाखवलं जातं तसं त्यांना करायचं आहे, तो आनंद घ्यायचा आहे. आणि मग काय, याच्याही पलीकडे जाऊन मग ते चित्रपटांमध्ये जे काय केलं जातं, एकमेकाला हिरो येतो, एक हिरोईनला उचलून घेतो, मग तिला काय बरंच काय असं फिरवतो, काय करतो, गालगुच्चे घेतो तिचे आणि काय करतो, सगळं करायचं आहे. आणि मग नंतर परत ते काय इथपर्यंत नाही थांबलं, मग ठीक आहे, आपल्या आठवणी वगैरे वगैरे काय फोटो काढले, व्हिडिओ काढले, ठेवले, असं पण नाही. तर त्याचं प्रदर्शन करायचं लग्नामध्ये, लग्न मोठं करायचं, त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावायची आणि त्यामध्ये दाखवायचं सगळं, मग ते उघडं नागडं सगळं दाखवायचं, ते किस केलेलं दाखवायचं, सगळं दाखवायचं. हे भयानक कलियुग आहे. म्हणून सांगितलं की प्रथम चरण संपत आले कलियुगाचं. आणि मग काय सुरू झाले आता ते, त्याच्यामध्ये मग ते दाखवत आहेत. म्हणजे हे कलियुग कसं आहे, या कलियुगामध्ये लोक निर्लज्ज होतील, निर्लज्ज. त्या निर्लज्जपणाचा कळस मग विदेशामध्ये आधी झाला आणि विदेशी लोकांचं अनुकरण आम्ही केलं
आणि आमच्या भारतामध्ये सुद्धा आता म्हणजे पूर्वी घरामध्ये जर मी पाहिले नवीन लग्न झाल्यानंतर घरात येणारी जी मुलगी आहे ती मुलगी सुद्धा बोलायला लाजायची. तिला ती घरातल्या मोठ्या माणसाशी बोलायला एक वळण पडायला एक 6 महिने वर्ष जायचं की सासऱ्याला कसं बोलू, सासूला कसं बोलू. हं? मग बऱ्याच गोष्टी होऊन जायच्या. म्हणजे दीर आहे, थोडं डोक्यावर पदर, सुरुवातीला तरी लाजून वगैरे काही थोडंसं असं वातावरण घरामध्ये असायचं. त्यामध्ये आदर असायचा, रिस्पेक्ट असायचा, प्रेम असायचं एकमेकाप्रती. पण इतकं भयानक आहे की आता ते लग्नामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी दाखवताय लोकांना. हा, असे कपडे घालतोय आम्ही किंवा आम्ही असं केलंय. म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही असं केलेलं आहे, आम्ही एकत्र राहिलेलो आहे, आम्ही असं काय काय फोटो काढले, गाडीवर फिरलोय लग्नाच्या अगोदर, आम्ही हे सगळं आपण दाखवत आहे समाजाला. आणि सगळे 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा टाळ्या वाजले, वा वा वा, काय पराक्रमच केला माझ्या लेकीनं लग्नाच्या आधी जाऊन. हं. काहीच वाटत नाही लोकांना. याचं नाव आहे कलियुग. आणि मग काय होतं? लव्ह ॲट फर्स्ट साईट, डिव्होर्स ॲट फर्स्ट नाईट म्हणले. एकतर्फी प्रेम, एकदा बघितलं आणि प्रेम झालं म्हणे तुझ्यावर माझं. आणि पहिल्याच रात्री मग परत तेरी तू मेरी तू. तर डिवोर्स होतात लोकांचे. डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय काय म्हणायचं मराठीमध्ये? सोड चिठ्ठी. पहिलं काय? चिठ्ठी आई है, नंतर काय? सोडा ती चिठ्ठी, सोडा, नको ती चिठ्ठी. पहिले चिठ्ठी पाहिजे असते, नंतर सोडायचं म्हणून होतंय का? व्यभिचार. व्यभिचाराचं प्रमाण समाजामध्ये इतकं आहे की हा मोठा विषय आहे की एखाद्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीप्रती विचार करणं, एखाद्या स्त्रीनं, एखाद्या पुरुषानं, हे सुद्धा मानसिक पाप मानलेलं आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीप्रती आपण मात्रवत दारेषु लोष्टवत द्रव्येषु. तर चाणक्य पंडित सांगतात प्रत्येक स्त्रीला मातेप्रमाणे पाहायला हवं. हे कुठं शिकवलं जातं? तरी अध्यात्मामध्ये शिकवलं जातं. परस्त्री माते समान हे संस्कार तुकाराम महाराजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घटना घडली, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे एक राजा ज्याच्याकडे सगळी शक्ती आहे, जग जिंकण्याचं सामर्थ्य ज्या राजामध्ये आहे, त्या राजाला जेव्हा एखादी स्त्री दिली जाते, सुंदर, एखादी जगातली सुंदर स्त्री आणून दिली जाते, पण तो राजा म्हणतो की आईची उपमा देऊन तिला साडी चोळी बांगडी देऊन तिला सन्मान करतो. ही मनाची भावना आली कुठून हो? कारण त्यांनी गीता आणि भागवत वाचलेलं आहे, सत्संग केलेला आहे, त्यांच्यावर संस्कार झालेले आहे. मग आता आपल्याकडे हे संस्कार नाही आहेत. मग हेच नाव कलियुग आहे. म्हणजे 500 वर्षापूर्वी जो संस्कार होता तो आता राहिलेला नाही. इतकं भयानक हे घोर कलियुग आहे. आणि म्हणून व्यभिचाराला स्थान नाही. या कलियुगामध्ये जर भगवत प्राप्ती करायची असेल तर हा मुद्दा प्रकर्षानं जाणवला पाहिजे. कारण हे सुटणं फार कठीण आहे, याची लत फार बेकार आहे. भले भले गेले याच्यामध्ये, भले भले गेले याच्यामध्ये. तर म्हणून शास्त्रामध्ये याला मोठं पाप समजलेलं आहे. कशाला? व्यभिचाराला. तर